तर गाडीमध्ये सामान असं काहीसं भरलेलं आहे पूर्ण. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर आता आपण चाललो आहोत कोकणात गावी शिमग्यासाठी. तर रात्रीचे वाजलेत आता ऑलमोस्ट 11:40 बघू शकता. आपण निघालो आहोत, गाडी सोडतो आता. गाडी सोडतो म्हणजे आपणच ड्राईव्ह करून जाणार आहोत. आता ऑफिसमधून येता येता थोडं लेट झालं. सर्वजण आहेत पाठी, बघू शकता पूर्ण फॅमिली चाललो आपण. तर बघूयात किलोमीटर ट्रिप सेट मी 0 करतो आता. ए आणि बी दोन्ही पण मी ट्रिप्स मीटर 0 केले. आणि मी ते 13.3चं एव्हरेज होतं, ते पण 0 करून ठेवतो. तर एव्हरेज किती येते गाडी ते पण बघू. 135 किलोमीटरची आपल्याला रेंज दाखवते आता करंटच्या पेट्रोलवरती आहे. तर बघूया आता आपण पुढे. तर चला. तर गाडीमध्ये सामान असं काहीसं भरलेलं आहे पूर्ण, बघू शकता. डिक्की पूर्ण पॅक आहे खालपर्यंत. आणि वरती पण, सीटच्या वरती पण सामान आहे, पुढे पण सामान आहे. तर आता आपण मानगावला पोहोचलो आहोत आणि मानगाववरून निघालो आहोत आपण. पेट्रोल भरायला आपण मग थांबलो होतो. टाकी फुल गेली आहे, बघू शकता. किलोमीटर आपले झाल्यात. फर्स्ट स्टॉप 149.8, म्हणजे 150 किलोमीटर नंतर आपण फर्स्ट स्टॉप घेतलाय. ट्रिप मीटर B0 गेलाय. एव्हरेज आतापर्यंत गाडीने 14.8चं दिलंय. आणि 395 किलोमीटर रेंज दाखव. तर चला पुढे जाऊ. ट्रॅफिक भरपूर आहे, गाड्या भरपूर आहेत, प्रायव्हेट गाड्या भरपूर आहेत, छोट्या छोट्या, आणि त्याच्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलर फोर्सच्या. ठीक आहे, बघूया आता किती वाजेपर्यंत पोहोचतो वगैरे काय. चला तर मग भेटू पुढे. तर सकाळचे वाजल्यात 5 आणि आपण आता पोहोचलो चिपळूणला. तोंड वगैरे थोडं धुतलं. बघूया आता किती वाजेपर्यंत गावी वगैरे पोहोचतोय. तर चला तर मग. रोड वगैरे तर कंडिशन तर चांगली आहे, मध्ये थोडेफार खराब होते. सकाळचे वाजल्यात 7:20. सकाळी झाली आहे, तुम्ही बघू शकता. पाणी आपण क्रॉस केलंय. लवकरच आता आपण लांजाला पोहोचू. रोड अर्धे रोडची कंडिशन चांगली आहे, अर्ध्या रोडची कंडिशन खराब आहे. काय काय पॅच मारलेत ते चांगले नाही मारलेत. काय काय
आहेत चांगले आहेत आणि त्याच्यानंतर जो रस्ता कॉन्क्रीटचा झाला आहे तो तर मस्तच आहे, पण त्यांची लेवल अजूनपर्यंत गेली नाहीये. तर येऊ शकता, थोडेफार खड्डे तर तुम्हाला भेटणारच, पॅच वगैरे तर भेटणार तुम्हाला. तर तुम्हाला यायचं असेल तर गोवा रोडने तुम्ही कोकणात येऊ शकता, पण मी रेकमेंड करेन का पुण्यामार्गेच. सो फायनली आपण पोहोचलो आहोत उंडीलिट्यावरती. इथून 10 मिनिटावरतीच घर आहे. तर आपण आता जास्त काही शूट नाही करत आहोत. किलोमीटर मी दाखवतो एव्हरेज काय दिलाय. जेव्हा टाकी फुल केली होती त्याच्यानंतर आता अर्धी टाकी उरली आहे. 15चा आपल्याला एव्हरेज भेटलाय आणि किलोमीटर आपले झाले आहेत 431. आतमध्ये जाईपर्यंत 450 होऊन जातील. तर हा व्लॉग इथेच मी एंड करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला नक्की सांगा. थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द डे. आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर. बाय बाय. राम राम.